मित्रांनो, पुणे आणि नाशिक या पट्ट्यातील नागरिकांना खुश करणारी बातमी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने दिली आहे. सरकार बहुप्रतीक्षित पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाला ग्रीन सिग्नल देण्याच्या तयारीत असून त्यामुळे या दोन शहरांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पुढील 3 वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थितीत केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगून भुसे म्हणाले की सध्या तो अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर 2.5 ते 3 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. परिणामी दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी आपण 10,000 सबस्क्रायबर्सच्या खूप जवळ आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. या महामार्गाच्या माध्यमातून दोन्ही शहरांदरम्यान एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. अनेक लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार असून रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे. तसेच काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व विकास पथावर असलेली गावेही या महामार्गाने जोडली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. या प्रकल्पात जिरायत व बागायती जमिनींचे भूसंपादन होणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक टप्पा पार पडणार असून कायदेशीर नियमांचे पालन करून न्याय मोबदला देण्यात येणार आहे. महामार्गाच्या अलाइनमेंट दरम्यान काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागत आहे. नाशिक परिसरातील लष्करी विभाग, प्रस्तावित रिंग रोड आणि सुरत चेन्नई महामार्ग यांच्यासोबत समन्वय साधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अलाइनमेंटमध्ये फेरबदल आवश्यक ठरत आहे. यासाठी विशेष सल्लागार व तज्ज्ञांकडून अभ्यास करून निर्णय घेतले जात असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले. तर मित्रांनो, ही होती बहुचर्चित पुणे ते नाशिक महामार्गाबद्दलची अपडेट. धन्यवाद.